त्या मुलीने आयुष्यात पहिल्यांदाच एका अमानवी शक्तीला एका जखणीच्या रूपात असं प्रत्यक्षात पाहिलं होतं. तिचं ते भयंकर रूप आणि तिने तिच्यावर केलेला हल्ला पाहून ती मुलगी थरथर कापू लागली होती. त्या दैवी शक्ती प्राप्त महापुरुषाने काही कापड आणून तिला दिली. घाबरू नकोस, ती आता गेली आहे. ती नाही येणार परत. आणि आलीच तर मी आहे ना तुझ्या सोबत. ही कापडं घे आणि आज जाऊन बदलून ये. पावसात भिजली आहेस, आजारी पडशील. काही वेळातच ती मुलगी गुहेच्या आतील अंधाऱ्या भागातून तिची कापडं बदलून त्या माणसाच्या बाजूला येऊन बसली. तो माणूस गुहेच्या मध्यभागी ध्यानस्थ बसला होता. ती मुलगी बाजूला येताच त्याने त्याचे डोळे उघडले. त्याने पाहिले ती अजूनही घाबरलेल्या अवस्थेत होती. तिच्या मनात अनेक प्रश्नांनी घर केले होते. तिला ती एका वेगळ्याच विश्वात आल्याची जाणीव झाली होती. ती ती बाई कोण होती? सांगितलं ना मगाशी, ती एक जखीण होती. पण हे असं खरंच असतं का या जगात? असतं म्हणजे तू तर स्वतःच्या डोळ्यांनी पाहिलंस ना. आणि मग तुम्ही कोण आहात? एखादा देव की कोण्या देवाचा अवतार? या तिच्या बोलण्यावर त्या माणसाला त्याचं हसणं थांबवता आलं नाही. मी तरी एक सामान्य माणूसच आहे. घरदार नाही म्हणून इथे या गुहेत राहतो. पण हो, इतक्या वर्षांच्या तपस्येने, अभ्यासाने मला थोड्याफार सिद्धी आणि काही शक्ती प्राप्त झाल्यात, हे खरं. आणि तुला ते एव्हाना समजलेही असेल. जा, तिथे झोप जा. तुला सकाळी निघायचं आहे ना. तशी ती मुलगी त्या माणसाकडे पाहतच राहिली. ती अनाथ आहे याची कल्पना त्या माणसाला नव्हती. पण दुसरीकडे ती मुलगी मात्र येणाऱ्या उद्याचा विचार करत गुहेच्या एका कोपऱ्यात पडून राहिली. उद्या इथून निघाल्यावर नेमकं जायचं तरी कुठे? आणि ते गुंड परत तिच्या पाठी लागले तर? बराच वेळ ती याच गोष्टीचा विचार करत राहिली. आणि मग उशिरा कधी तिचा डोळा लागला. पहाटे त्या माणसाच्या आवाजाने तिला जाग आली. मुली, उठते आहेस ना? काय झालं? काही नाही. आता थोड्या वेळातच आकाशात सूर्य उजाडून येईल. त्याआधी तू तुझ्या प्रातःकाल विधी आटपून घेतल्यास तर तुला इथून तुझ्या घरी जायला निघता येईल. इथून डाव्या बाजूने पुढे गेलीस तर तुला एक नदी मिळेल. फार लांब नाही. अंघोळ वगैरे करून घे. असं म्हणत त्याने तिला एक कंदील पेटवून दिला. तसं तिने गुहेच्या बाहेर वाकून पाहिले तर बाहेर तर अजूनही गडद अंधारच होता. घाबरू नकोस. जर तसंच काही वाटलं तर मला हाक दे. मी इथेच तुझी वाट पाहत आहे. तिच्याकडे दुसरा पर्यायही नव्हता. तिला एकटीलाच बाहेर पडावं लागणार होतं. घाबरत, थरथरत ती एकदाची गुहेबाहेर पडली. सकाळचा गारवा अंगात कापरं भरवत होता. पण नदीवर जायचं असेल तर बाईने पहाट व्हायच्या आधीच गेलेलं बरं. तोच तिला कसला तरी कुचका वास येऊ लागला. जणू कोणतं तरी जनावर बाजूलाच मरून पडलेलं असावं. पण त्या मुलीने त्याकडे लक्ष दिलं नाही. ती अंधारातून तशीच पायवाटेने पुढे चालत राहिली. तिला येणारा कुचका दुर्गंध आता हळूहळू वाढू लागला होता. इतक्यातच तिला कसला तरी कडकड असा आवाज ऐकू आला. हाडांवर हाडं आपटल्यासारखा. आता मात्र तिला राहावलं नाही. तो आवाज आणि तो दुर्गंध कसला येत आहे हे पाहण्यासाठी म्हणून ती पायवाटेवरून सरळ बाजूच्या झाडीत शिरली. अंधारात तिचा पाय कसले तरी टोकदार वस्तूवर पडला आणि तिच्या पायातून गेलेली कळपार मस्तकापर्यंत जाऊन पोहोचली. ती मुलगी जोरात किंचाळली. तिची ती किंचाळी गुहेत तिची वाट पाहणाऱ्या त्या दैवी पुरुषाच्या कानांवर पडली. तिथे ती मुलगी पायातील तीव्र वेदनेने धडपडून खाली पडली. तिने तिच्या हातातील कंदील खाली ठेवले आणि त्याच कंदिलाच्या उजेडात तिने तिच्या पायाच्या तळव्याकडे पाहिले. भला मोठा सुळा तिच्या तळपायात रुतला होता. त्यातून बरचसं रक्तही वाहत होतं. त्या मुलीने कसा तरी तो सुळा जोर लावून खेचून बाहेर काढला. माणसाच्या दाताच्या साधारण चौपट आकाराचा तो सुळा होता. ती मुलगी कशी तरी आपल्या पायांवर उभी राहिली. पण 2 पावलं चालताच तिच्या डोळ्यांवर अंधारी येऊ लागली. ते जंगल तिच्या डोळ्यासमोर गोल गोल फिरू लागलं. चेटकिनीच्या त्या विषारी सुळ्याने त्याचं काम करायला सुरुवात केली होती. ती मुलगी धाडकन खाली कोसळली. तिच्या शरीरात हळूहळू विष भिणू लागलं होतं. तरीही त्या अवस्थेत ती तिचे डोळे उघडे ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा तिला तिच्या डोळ्यांवर अस्पष्ट अशी भीमकाय आकृती तिच्याच दिशेने येत असल्याची दिसली.
तिथे तो माणूस हातात काठी घेऊन त्या मुलीला शोधायला गुहेतून बाहेर पडला. त्या मुलीचा शोध घेत असताना तोही नदी किनारी जाणाऱ्या पायवाटेवर आला. पायवाटेवरून इथे तिथे त्या मुलीचा शोध घेत असतानाच त्याला बाजूच्या झाडीतून काहीतरी चमकत असल्यासारखं भासलं. म्हणून तो त्या उजेडाच्या दिशेने झाडीत शिरला आणि काहीच वेळात त्याला त्यानेच त्या मुलीला दिलेला कंदील खाली पडलेला दिसला. तिथे कंदील होता, पण ती मुलगी मात्र कुठे दिसत नव्हती. ए मुली, कुठे आहेस तू? तू ठीक तर आहेस ना? माझा एक, या जंगलात कुठे लांब जाऊ नकोस. हे जंगल भुकेलं आहे, ते त्याचा घास मागतं. पण त्या माणसाच्या कोणत्याच हाकेला त्या मुलीने काहीच उत्तर दिले नाही. ही मुलगी नेमकी गेली तरी कुठे? कंदील इथेच पडलेला आहे, म्हणजे तिच्यावर कोणी हल्ला तर केला नसेल ना? तिला कोणत्या भूतपिशाचाने नेलं तर नसेल ना? मी हे काय केलं? या जंगलाच्या भयानकतेची जाणीव असून सुद्धा मी तिला एकटीला कसं काय जाऊ दिलं? मी किमान अर्धा रस्ता तरी तिच्या सोबत जायला हवं होतं. तो माणूस त्या मुलीच्या गायब होण्यामागे स्वतःलाच दोष देऊ लागला होता. इतक्यात त्याला त्याच्या पायाखाली काहीतरी पडलेलं दिसलं. त्याने तो तीक्ष्ण दात स्वतःच्या बोटांनी वर उचलला. हा तर त्या चेटकिणीचा विषारी सुळा. माणसांची शिकार करण्यासाठीचा तिचा जुना सापळा. चेटकीण मुद्दामून तो सुळा जमिनीत उभा रुतवून ठेवते. त्या दिशेला आपल्या शिकाराला घेऊन जाते आणि एकदा का कोणी त्या सुळ्यावर त्याचा पाय टाकला तर त्याचं त्या चेटकिणीच्या हातून सुटणं केवळ अशक्यच असतं. त्या माणसाला कळलं होतं हे त्या चेटकिणीचंच काम होतं. त्याला त्या चेटकिणीचं ठिकाणही माहीत होतं. इतके दिवस तो स्वतःला तिच्यापासून लांब ठेवत होता, पण आता त्याच्याकडे दुसरा कोणता पर्यायही नव्हता. त्याला त्या चेटकिणीला थेट सामोरे जावे लागणार होते. दोन परस्पर विरुद्ध शक्ती एकमेकांवर आदळणार होत्या. अशात कोणी एकाचा मृत्यू निश्चित होता. तो तसाच निघाला चेटकिणीच्या डोंगरावर जायला. ते जंगल म्हणजे फारच विचित्र आणि तितकंच भयावह होतं. तिथे अशी अजून किती रहस्य दडली होती हे त्या ईश्वरालाच माहीत. काहीच वेळात तो माणूस त्या डोंगराच्या पायथ्याशी येऊन पोहोचला. तिथून नीट डोंगरावर पाहिलं तर डोंगरावर मध्यभागी एक झोपडी दिसत होती. ही त्या चेटकिणीची झोपडी होती. तो माणूस वर डोंगरावर चढू लागला. आकाशात हळूहळू सूर्य उगवू लागला होता. सूर्याची किरणे अंधकारावर विजय मिळवावा तशी उजळून निघत होती आणि तीच सूर्याची किरणे त्या माणसाला तो डोंगर चढायची ताकदही देत होती. कसा बसा तो एकदाचा त्या डोंगराच्या टोकावर येऊन पोहोचला. ही जागा खरं तर त्याच्यासाठीही नवीनच होती, म्हणून तो जरा सावधच होता. तो हळूवार तिच्या घराशेजारी येऊन लपून राहिला. ते घर म्हणजे केवळ 10 बाय 10ची छोटीशी झोपडी होती. त्या माणसाला तिथे काहीसं विचित्र वाटू लागलं. त्याने इथे तिथे पाहिलं. आश्चर्य होतं. आकाशात एव्हाना उजाडलं होतं, पण पक्ष्यांचा किलबिलाट त्या डोंगरावर का कुणास ठाऊक कुठेच ऐकू येत नव्हता. सगळीकडे होती ती फक्त स्मशान शांतता. तोच त्या माणसाची नजर चेटकिणीच्या घराच्या दारावर गेली. तिच्या घराचं दार किंचितसं उघडं होतं. तो तयार होता. त्याने दार आत ढकललं आणि तो सरळ तिच्या झोपडीत शिरला. तो आत पाहतच राहिला. बाहेरून 10 बाय 10च्या आकाराची छोटीशी झोपडी आतून मात्र एका मोठ्या घरासारखी होती. घरात संपूर्ण काळोख होता, पण भिंतीवर लावलेल्या मशालींमुळे आतला परिसर मंद उजेडात उजळून निघाला होता. त्याच उजेडात त्या घरातील भयान रूप नजरेस पडत होतं. काळ्या डांबरासारख्या रंगाने त्या घराच्या भिंती आतून रंगवल्या गेल्या होत्या. भिंतींवर चित्रविचित्र काळ्या विद्येच्या वस्तू अडकवल्या गेल्या होत्या. आश्चर्याची बाब म्हणजे त्या घराला अजून एक खोली होती. त्या माणसाने त्याच्या हातातील काठी घट्ट पकडली. ती चेटकीण कदाचित त्याच खोलीत होती असावी. त्याने हळूवार त्या खोलीत डोकावून पाहिले आणि त्या खोलीतील ते भयान दृश्य पाहून त्याचे अंग शहारले. त्या मुलीला त्या खोलीच्या मध्यभागी उलटे लटकवले होते, विवस्त्र. तिच्या संपूर्ण शरीरावर झाडूच्या काठीने मारल्याचे व्रण होते. काही जखमांमधून तर रक्त वाहत होते. ते तिच्या बांधलेल्या खाली लटकत असलेल्या हातावरून जमिनीवर ठेवलेल्या एका घमेल्यात पडत होते. पोरी,
त्या माणसाचा कापरा आवाज तिच्या कानांवर पडला. कोण? बाबा? असं म्हणून ती काही क्षण गप्पच राहिली. आनंद आणि लज्जा तिच्या मनात दोन्ही भावना एकाच वेळी जागृत झाल्या. तिला तिचं उघडं शरीर त्या परक्या माणसासमोर झाकताही येत नव्हतं. तुम्ही मला पाहिलं या अवस्थेत? असं बोलून ती ढसाढसा रडू लागली. अगं पुरी, अशी रडतेस का? बाबा म्हणतेस ना मला, मग बापासमोर कसली आली लाज? ही वेळ लाज सांभाळण्याची नाही, तर तुझा जीव वाचवण्याची आहे. बाबा, मला इथून बाहेर काढा, नाहीतर ती बाई मला मारून टाकेल हो. तसा तो माणूस तिचे पाय घट्ट पकडून त्यावरची दोरी सोडू लागला. त्याने तिला कसं बस यातून सोडवून खाली बसवलं खरं, पण तिची अवस्था दिसत होती त्याही पेक्षा भयानक होती. पोरी, तो फडका उचल आणि गुंडाळ आपल्या शरीरावर. असं बोलून तो माणूस दाराबाहेर ती चेटकीण जवळपास कुठे नाही ना ते वाकून पाहू लागला. मला नाही जमणार, मला काहीच दिसत नाही आहे. त्या चेटकिणीच्या सुळ्यातील विषाने त्याचं काम केलं होतं, त्यामुळे तिला अंधत्व आलं होतं. कुमारिका मुलींना पळवून, त्यांना मारून मुटकून, त्यांच्यावर काळ्या विद्या करून ती चेटकीण त्यांनाही तिच्यासारखीच बनवत होती. त्या मुलीची अशी केलेली अवस्था पाहून त्या माणसाचा राग अनावर झाला. त्या चेटकिणीला आता जन्माची अद्दल घडवावीच लागणार होती. त्या माणसाने भिंतीवर लटकवलेल्या जळत्या मशाली चेटकिणीच्या घरात इथे तिथे फेकल्या. त्या घराने क्षणात आग पकडली आणि त्या चेटकिणीचं घर आगीच्या विळख्यात धगधगू लागलं. तो माणूस त्या मुलीसोबत चेटकिणीच्या घरातून सुखरूप बाहेर आला. पण चेटकिणीची ही गोष्ट इथेच संपली नव्हती. त्यांच्या समोर एक भयानक रूपातील चेटकीण हातात झाडूची काठी पकडून तिच्या पेटत्या घराकडे रागाने पाहत होती. पागल बुवा. चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा. चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा. तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा. दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून मी तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा.